नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी टेक्स्टबुकमधील जो काही पाठ आहे तो पाठ आपल्याला अभ्यासावायचा आहे। आता मित्रांनो, आपण दररोज निसर्ग पाहत असतो। निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बदल होतात ते आपण पाहत असतो। तसं पाहिलं तर निसर्ग म्हणजेच एक अद्भुत असं आश्चर्य आहे किंवा एक अद्भुत अशी कला आहे। आणि या निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात आणि हे बदल किंवा निसर्गामधील जे काही दृश्य परिवर्तन होत असतात ते जर आपण सूक्ष्मपणानं जर पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये असणाऱ्या आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतील आणि त्यामुळे आपलं जीवन आनंदित होऊ शकतं। तसेच आपण असे काही निसर्गामधील जे काही दृश्य आहेत ते दृश्य पाहून आपल्या मनाला खूप आनंद होऊ शकतो। आता काही प्रश्न तुम्हाला जर विचारायचे इथं असतील तर बरेच असे आपण इथं प्रश्न विचारू शकतो। त्यामध्ये निसर्गात आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिसू शकतात असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगू शकाल की निसर्गामध्ये आपल्याला आकाश दिसतं, चंद्र, सूर्य, अनेक तारे आपल्याला दिसतात या आकाशामध्ये असणारे। तसेच पृथ्वी आहे, पृथ्वीवरील असणारे वनस्पती, वृक्ष, नदी, नाले, पर्वत, समुद्र इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला या निसर्गामध्ये किंवा सृष्टीमध्ये दिसतात आपल्याला। हे संपूर्ण निसर्गाचा असणारा एक भाग आहे किंवा घटक आहे। त्यानंतर निसर्गामध्ये आपल्याला दिसणारे वेगवेगळ्या प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी हे पाहून आपल्या मनाला खूप आनंद होतो। हे निसर्गाचं चक्र आपल्याला चालत असतं। तसेच निसर्गामध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्याही गोष्टी स्थिर असलेल्या आपल्याला दिसून येत नाही, म्हणजेच सतत परिवर्तन होत असलेला निसर्गामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतं। आता उदाहरणामध्ये छोटंसं रोप असणारं ते वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होणं, फुलं फळं त्यास येणं हे त्याच्यामध्ये होत असणारा सतत असणारा बदल, ऋतूमध्ये असणारा परिवर्तन, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा प्रकारचं हे चक्र चालूच आहे। आणि जसा उन्हाळा संपला की पावसाळा येतो, पावसाळ्यामध्ये जिकडं बघावं तिकडं हिरवळ असलेली आपल्याला दिसून येते, कारण आकाशामधनं मेघ जे आहेत ते बरसतात, जमिनीवर ते पाणी बरसतात ते, आणि त्यामुळे आपली जी काही धरती आहे किंवा ज्यांना आपण धरती माता असं आपण म्हणूया, ही धरती माता हिरवीगार अशा प्रकारचा शालू ती पांघरते, म्हणजेच संपूर्ण पृथ्वी ही हिरवळ लेवून नटलेली आपल्याला दिसून येते। जिकडं पाहावं तिकडं हिरवीगार होते। अशा प्रकारचं हे निसर्गामध्ये होणारं जे काही बदल आहे तो अशा प्रकारचा बदल आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आजही आपल्याला अशाच प्रकारचे एक सुंदर अशी कविता जी की निसर्ग चक्रामध्ये किंवा निसर्ग चक्रावर आधारित असलेली ही कविता ही आपल्याला अभ्यासावायची आहे। आणि यामधून या कवितेमधून कवीनं अत्यंत असं सुंदर असं मार्गदर्शन इथं केलेलं आहे। ते विचार आपल्याला इथं अभ्यासावायचे आहेत। तेव्हा या कवितेचं नाव आहे प्रभात। बघा, निसर्गामधील जे काही चक्र आहे दिवस रात्र, दिवस उगवणे, दिवस मावळणे, रात्र होणे, परत रात्र संपत येऊन पुन्हा उषाकाल होणे, परत दिवस उगवणे, म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रकाशाकडून अंधाराकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे अशी सतत ही असणारं हे चक्र, हे वाटचाल
असणारी, हे निसर्गामधील असणारं एक चमत्कारच आहे. आणि मग हा जो काही बदल आहे आणि या बदल च्या अनुषंगानं कवीने इथं आपल्याला खूप सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे किंवा ज्ञान सांगितलेलं आहे. ते कविता अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल. कवितेचं नाव आहे प्रभात. लिहा. प्रभात कवितेचं नाव. या कवितेचे कवी आहेत किशोर बळी. किशोर बळी यांनी ही लिहिलेली कविता आहे. प्रथमतः कवीचा परिचय आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. किशोर बळी जन्म यांचा 1981 यांचा जन्म आहे. चा जन्म आहे. अत्यंत तरुण असणारे हे कवी आहेत. प्रसिद्ध कवी त्यांचे पाकळ्या हा चारोळी संग्रह, पहाटेच्या प्रतीक्षेत अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह, धुम्मस हे वराडी स्तंभलेखन इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. आता त्यांचे जे काही साहित्य लेखन आहे ते साहित्य लेखन आपण इथे लिहून घेऊया. किशोर बळी हे एक प्रसिद्ध कवी आहेत आणि त्यांचे साहित्य संपदा साहित्य संपदेमध्ये पाकळ्या नावाचं असणारं त्यांचं जे काही पुस्तक आहे ते आहे चारोळी संग्रह. चारोळी संग्रह. दुसरं लिहा पहाटेच्या प्रतीक्षेत. पहाटेच्या प्रतीक्षेत अक्षरांचे सूर. अक्षरांचे सूर हे दोन्ही काव्य संग्रह आहेत. काव्य संग्रह. त्यानंतर धुम्मस. धुम्मस हे वराडी स्तंभलेखन आहे. हे काय आहे? वराडी स्तंभलेखन. वराडी स्तंभलेखन. बघा, कवी किशोर बळी जे आहेत एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लेखन केलेलं आहे. यामध्ये त्यांचे असणारं
पाकळ्या हे चारोळी संग्रह आहे. पहाटेच्या प्रतीक्षेत आणि अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह आहे. त्यानंतर धुम्मस हे वऱ्हाडी स्तंभलेखन आहे. अशा प्रकारचं त्यांचं काही साहित्य लेखन आहे. तसेच त्यांनी अनेक चित्रपटासाठी गीतलेखन त्यांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या चित्रपटासाठी त्यांनी विपुल प्रमाणामध्ये गीतांचं लेखन सुद्धा केलेलं आहे. काही मालिका आणि चित्रपट यातून अभिनय केला आहे. बघा, लेखक स्वतः अभिनय करणारे सुद्धा आहेत. काही मालिका आणि चित्रपट यांच्यामधून त्यांनी अभिनयसुद्धा सादर केलेला आहे. त्यांचे हास्यबळी.com या प्रबोधनपर एकपात्री कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे 300 प्रयोग झालेले आहेत. बघा, त्यांचे हास्यबळी.com हे एक प्रबोधनपर एकपात्री नाटक आहे. म्हणजेच एकपात्री नाटक म्हणजे जो सादर करणारा लेखक असेल किंवा कलाकार असेल तो वेगळे पात्र तो एकटाच करतो, त्याला एकपात्री नाटक असं म्हणलं जातं. तर हे एकपात्री असणारे नाटक कार्यक्रम त्यांनी राज्यभरात सुमारे 300 प्रयोग झालेले आहेत या एकपात्री नाटकाचे किंवा कार्यक्रमाचे. म्हणजे राज्यभरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 300पेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत. 300पेक्षा जास्त त्यांनी प्रयोग केलेले आहेत. त्यांना तुका म्हणे काव्य पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पहा, या ठिकाणी जे काही लेखक आहेत ते लेखकांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित त्यांना करण्यात आलेला आहे. लेखक स्वतः अभिनय केले आहेत. त्यानंतर हास्यबळी.com या एकपात्री कार्यक्रमाचे 300पेक्षा जास्त प्रयोग पूर्ण राज्यामध्ये हे लिहायचं झाल्यानंतर लेखकांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत ते पुरस्कारही आपल्याला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. पुरस्कार कोणकोणते पुरस्कार मिळाले ते बघूया. तुका म्हणे हा काव्य पुरस्कार, काव्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर तुका म्हणे काव्य पुरस्कार दुसरा स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, विनोदी
लेखन पुरस्कार, विनोदी लेखन पुरस्कार। तिसराही पुरस्कार यांना मिळालेला आहे। तिसरा राष्ट्र सेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार, समाज शिक्षक पुरस्कार। असे अनेक पुरस्कारांनी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। 3 पुरस्कार आहे। पहिला आहे तुकामने काव्य पुरस्कार, दुसरा आहे स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, तसेच राष्ट्र सेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार। अशा प्रकारचे वेगवेगळे पुरस्कार इथं या कवीला मिळालेले आहेत। विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत। नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत। अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहे। प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतली आहे। म्हणजे किशोर हे जे काही मासिक आहे या मासिकामध्ये ही प्रसिद्ध झालेली कविता आहे। पहा, विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत। आता सध्याचं जर युग कोणतं आहे असं जर आपल्याला म्हणलं तर आपण विज्ञान युग आहे, आधुनिक युग आहे असं आपण म्हणतो। मग या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ज्ञानाची अनेक प्रकारची दालने खुली होत आहे। म्हणजे ज्ञान आज आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं जे काही करिअर आहे ते आपण करिअर करू शकतो। आणि इथं आता ज्ञानाची नवनवी दालने असं म्हणलेलं आहे, म्हणजे ज्ञानाचे नवीन क्षेत्रे निर्माण झालेली आहेत। या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण आपलं प्रावीण्य आपण मिळवू शकतो। तर वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण घेऊ शकतो। ज्या प्रकारचं आपल्याला ज्ञान पाहिजे ते ज्ञान आपण इथं घेऊ शकतो। म्हणून आपण फक्त ठरवणं आवश्यक आहे, तर ज्या प्रकारचं आपल्याला ज्ञान पाहिजे ते ज्ञान आपण इथे घेऊ शकतो। म्हणून इथं ज्ञानाची नवी दालने खुली होत आहेत असं इथं कवीनं म्हटलेलं आहे। नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत। आता नव्या ज्या काही पिढी आहेत किंवा नवीन असणारी आताची जी काही पिढी आहे या पिढीला विकासाच्या नवीन संधी मिळत आहेत असं कवीचं म्हणणं आहे। आणि ते अगदी बरोबर पण आहे, कारण आज आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं जे काही आवडीचं क्षेत्र असेल त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर आपण करू शकतो किंवा त्या क्षेत्रामध्ये आपण ज्ञान घेऊ शकतो, ज्ञानी बनू शकतो। अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून, बघा, आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून, कारण आपला देश म्हणलं तर विविधतेतून नटलेला हा आपला भारत देश आहे। आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारची विविधता असलेली आपल्याला दिसून येते। म्हणून इथं कवी सांगतात की या ठिकाणी आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा जो काही भेद आहे तो भेदभाव विसरून इथं एक होणं गरजेचं आहे। देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहे। आपला जो देश आहे तो प्रगतीपथावर, प्रगतीपथ विकासाचा असणारा मार्ग, आपल्या देशाचा विकास जर व्हायचा जर असेल तर आपल्या देशामधील असणारा जो काही भेदभाव आहे तो भेदभाव अगोदर आपण विसरला पाहिजे आणि सगळेजण एक होऊन या संधीचा उपयोग जर केलं तर निश्चितच आपला देश प्रगतीपथावर जाऊ शकेल, म्हणजेच आपल्या देशाचा विकास होऊ शकेल, आपला देश
उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकेल. आणि म्हणूनच या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहे. म्हणजे कवी आवाहन करत आहे. आवाहन म्हणजे काय आवाहन करत आहे? आवाहन म्हणजेच काय? विनंती. तर हे आवाहन कवी या कवितेतून करत आहे. कोणती विनंती आपल्याला करत आहे? की तुम्ही नव्या वाटा शोधा. ज्ञानाच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या किंवा ज्ञानाच्या या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाटा आहेत. त्या वाटा तुम्ही शोधा आणि त्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवा, तुमचं करिअर घडवा. अशा प्रकारे आवाहन म्हणजेच विनंती इथं कवी करत आहे. प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतली आहे. ही जी काही कविता आहे ही किशोर हे मासिक आहे. मासिक म्हणजेच काय? महिन्याला प्रसिद्ध होणारं जे आहे त्यास आपण मासिक असं म्हणतो. 15 दिवसाला प्रसिद्ध होणारं त्यास आपण काय म्हणतो? पाक्षिक म्हणतो. अशा प्रकारे. आणि मग हे जे आहे तर या मासिकामध्ये हे प्रसिद्ध झालेली कविता आहे. आणि कवी आपल्याला नव्या वाटा शोधण्यासाठीच आवाहन या कवितेमध्ये आपल्याला करत आहे. आता आवाहन आणि आव्हान या दोन्ही शब्द आहेत. तर बघा हा शब्द इकडे लक्षात घ्या. आवाहन म्हणजे या शब्दाचा अर्थ विनंती असा होतो. आणि आव्हान या शब्दाचा अर्थ संधी किंवा आव्हान म्हणजे चॅलेंज. अशा प्रकारचं मी तुला आव्हान करतोय, मी तुला चॅलेंज देतोय, अशा प्रकारचं आव्हान या शब्दाचा. आ अर्ध व आणि ह याला जोडलेला आव्हान. आणि आवाहन हा जो शब्द आहे तर हे विनंती. ह्या दोन्हीमधला थोडासा फरक आपल्याला लक्षात घेणे तर गरजेचं आहे. कारण ती व्याकरणिक दृष्टिकोनातून जर आपण लिहित असताना त्याच्यामध्ये थोडाफार जर चूक झाली तर मात्र आपलं व्याकरणिक दृष्टिकोनातून चूक होऊ शकतं आणि मिळणारे मार्क्स आपल्याला मिळू शकत नाहीत. म्हणून हे लेखनामधील असणारा जो काही सूक्ष्मपणा आहे आणि विचारामधील असणारा तो सूक्ष्मपणा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे हे दोन्ही शब्दांचा जो काही अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, पेज नंबर 6 वरती ही कविता आहे आपली. आणि आपण कवी परिचय अभ्यासल्याच्या नंतर आता आपल्याला अगोदर कविता आपण गेय स्वरूपामध्ये म्हणणं आवश्यक आहे. प्रत्येक शब्द जे आहेत त्या शब्दांचा उच्चार व्यवस्थित आपल्याला करता आला पाहिजे आणि त्यासाठी त्या शब्दाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य असा उच्चार प्रत्येक शब्दाचा होणंही गरजेचं आहे. त्यासाठी अगोदर आपण इथं ही कविता ही आपण इथं म्हणूया. मी इथं गेय स्वरूपामध्ये म्हणण्याचा इथं प्रयत्न करेन. तुम्ही सुद्धा या ठिकाणी ही कविता म्हणावायची आहे. तत्पूर्वी आपण काही शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ लिहून घेणंही गरजेचं आहे. बघा पेज नंबर 7 वरती शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. मी आपणास इथं वाचून दाखवतो. तुम्ही हे शब्दार्थ लिहून घ्यायचे आहेत. आणि हा जो काही परिचय दिलेला आहे हे तुमच्या होमवर्कच्या नोटबुकमध्येही लिहावायचं आहे. CW मध्ये सुद्धा लिहायचं आहे. तर एकदा कविता ही HW मध्ये एकदा आणि CW मध्ये एकदा लिहा. आणि शब्दार्थ पण लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून शब्दार्थ लिहिल्यानंतर त्याचा जो काही कठीण शब्दांचे जे काही अर्थ आहेत ते अर्थ आपल्याला समजायला सोपे जाऊ शकतात. म्हणून लिहिणं गरजेचं आहे. शब्दार्थ आता पहिला जो काही शब्द आहे समजा क्षितिज. क्षितिज म्हणजेच काय? आकाश पृथ्वीला टेकलेले आहे असे दिसणारी भासमान रेषा. बघा आपण ज्यावेळेस बाहेर येऊन थांबतो आणि संपूर्ण आकाशाकडे किंवा संपूर्ण दूर जर आपण असं पाहिलं तर आपल्याला आकाश टेकल्यासारखं असं आपल्याला दिसतं. ही जे आकाश टेकल्यासारखी जी काही स्थिती आहे, जिथं आकाश टेकलेलं आहे असं वाटतं आपल्याला, त्यास म्हणायचं आपण क्षितिज.
पण शक्यतो ते आकाश टेकलेलं असतं का तिथं? नाही. पण आपल्याला असं वाटतं की आकाश टेकलेलं आहे. ही भासमान जी काही रेषा आहे किंवा आकाश टेकलेलं आहे जे असं दिसतं, यास आपण क्षितिज असं आपण म्हणतो. दुसरा शब्द आहे, लिहूनच देतो घ्या. क्षितिज. क्षितिज या शब्दाचा आहे आकाश पृथ्वीला टेकलेले आहे. आकाश पृथ्वीला टेकलेले आहे असे दिसणारी भासमान रेषा. असे दिसणारी भासमान रेषा. दुसरा शब्द आहे मनोहर. मनोहर या शब्दाचा अर्थ आहे सुंदर. सुंदर. त्यानंतर निरंतर शब्द आहे. निरंतर म्हणजेच सतत. निरंतर या शब्दाचा अर्थ काय? सतत. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. व्यक्तित्वाची. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची म्हणजे याचा अर्थ आहे व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे ठिकाण. जडणघडणीचे ठिकाण. नवपरिभाषा नंतरचा जो शब्द आहे नवपरिभाषा. नवपरिभाषा त्याचा अर्थ आहे नवीन व्याख्या. नवीन व्याख्या. नंतरचा शब्द आहे उन्नत. उन्नत म्हणजेच काय? विकसित. विकसित. बघा लक्ष द्या आता इकडे. हे जे काही कठीण शब्दार्थ आहेत ते. क्षितिज म्हणजे आकाश पृथ्वीला टेकलेले आहे असे दिसणारी भासमान रेषा, त्यास आपण क्षितिज असं आपण म्हणतो. मनोहर. मनोहर या शब्दाचा अर्थ आहे सुंदर. निरंतर म्हणजेच सतत. आणि प्रयोगशाळा व्यक्तित्वाची या शब्दाचा अर्थ होतो व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे ठिकाण. पाचवा आहे नवपरिभाषा. अर्थ आहे नवीन व्याख्या. उन्नत. उन्नत म्हणजेच विकसित. हे असणारे काही शब्दार्थ आहेत. कविता अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला हे काही कठीण जे काही शब्दार्थ आहेत ते अभ्यासणं गरजेचं आहे. आता प्रभात. प्रभात या शब्दाचा अर्थ काय होतो हे माहिती असणं गरजेचं आहे. प्रभात या शब्दाचा अर्थ सकाळ किंवा सूर्योदय, नव पहाट अशा प्रकारचा प्रभात या शब्दाचा अर्थ सकाळ. आता प्रतिभा सुद्धा एक शब्द इथे दिलेला आहे. प्रतिभा म्हणजेच काय?
प्रतिभा म्हणजेच काय? कल्पकता. प्रतिभा या शब्दाचा अर्थ, प्रतिभा शब्दाचा अर्थ कल्पकता आणि नवनिर्मितीची असणारी एक शक्ती, त्याला प्रतिभा असा शब्द प्रयोग आहे. भव्य, भव्य म्हणजेच काय? विशाल, मोठे. भव्य या शब्दाचा अर्थ विशाल किंवा मोठे असा अर्थ होतो. तर हे काही शब्दार्थ आहेत. हे शब्दार्थ हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पिरियडमध्ये आपण कवीचा परिचय, कवीचे असणारं साहित्याचा आपण अभ्यास इथं केलो. त्यानंतर कवितेमध्ये असणारे जे काही कठीण शब्द आहेत, त्या कठीण शब्दांचा अर्थही आपण इथं अभ्यासलेला आहे. धन्यवाद.